हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मा पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरी उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या श्लोकामध्ये 7 नंबरच्या श्लोकामध्ये आपण 29 आणि 30 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। त्यामध्ये भगवंत बोलायला लागलेत, मत्त परतरम नान्य किंचितदस्ति धनंजया मयी सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव। जे माझ्या वाचून दुसरं काहीही नाही, जे जे म्हणून दिसतं ते माझं स्वरूप आहे असं भगवंत बोलतात। ना अन्य किंचित, दुसरं अन्य काही नाही। आणि अन्य हा शब्द विचार केला आपण संसारासाठी प्रपंचासाठी वापरलेला आहे। आणि म्हणूनच मयी सर्वविधम प्रोक्तम हा एक दृष्टांत देतात भगवंत की सोन्याच्या दोरामध्ये सोन्याचे मणी जशी ओवलेली असतात तशा पद्धतीनं जग माझ्या ठिकाणी ओवलेलं आहे, एकत्र गुंपलेलं आहे। असा गुंपण ही एखाद्या हाराची आहे। जशी एखाद्या हारामध्ये फुलं गुंतलेली असतात आणि ती एकामेकाशी एकरूप असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ईर्ष्या स्पर्धा या गोष्टी नसतात। पण विचार करायला गेलो आपण तर याच एकाच याच्यामध्ये गुंतलेलं हे सोन्याचा दृष्टांत इथं माऊली देतात भगवंताने। वास्तविक भगवद्गीतेमध्ये दृष्टांत फार कमी आहेत, अगदी क्वचित ठिकाणी दृष्टांत आपल्याला बघायला मिळतो। या श्लोकामध्ये तो दृष्टांत आहे, सोन्याच्या हाराचं उदाहरण दिलेलं आहे। त्यात मणी जे असतात त्या मण्याच्या ठिकाणी विश्वाची कल्पना केलेली आहे आणि सोन्याचा जो दोरा आहे त्या दोऱ्याच्या ठिकाणी परमात्म्याची कल्पना केलेली आहे। माझ्यापासून हे विश्व बाजूला जाऊ शकत नाही, जेव्हा जाईल त्यावेळी त्याचा अधःपात आहे। त्यामुळे भगवंताचं अनुसंधान सोडून बाकी काही करणं म्हणजे पापच आहे। पापाची एक व्याख्या करता येते, भगवत चिंतनाखेरीज म्हणजेच भगवंताचं नाम न घेता, भगवंताच्या अनुसंधानात न राहता, त्याच्याबद्दलची कृतज्ञता न बाळगता जर ते जगणं असेल तर ते पाप आहे। अन्य पापांचा विचार करायची काही गरज नाही, ती जनरली माणसाच्या नियमासाठी केलेले नियम आहेत आणि त्याला पाप पुण्यांचे लेबल लावलेले असतात। त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समाज व्यवस्थित चालावा हा समाज धोरणांचा त्यामधला एक मोठा स्वार्थ असतो आणि त्या दृष्टीनं धर्माची नीतिमत्तेची योजना केलेली असते। सगळ्यात मोठं पाप असेल तर भगवंतापासून दूर जाणं आणि सगळ्यात मोठं पुण्य कोणतं असेल तर भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करणं हे फार मोठं पुण्य आहे। त्यामुळे इतर पुण्य आणि पाप फक्त जन्माला घालतात, पण भगवंताच्या प्रीत्यर्थ केलेलं कोणतंही कार्य ज्याला पाप आणि पुण्य हे नाव देता येत नाही, पण ते मोक्षाकडेच घेऊन जात असतं। आणि मोक्ष मिळवला, मोक्षानंतर पाप पुण्याची गणना कोण करणार आहे, पुण्याची गणना कोण करीत माऊली बोलतात। त्याचा अर्थच असा होतो की जे माझ्यापर्यंत नेतं तेच खरं पुण्य आहे असं भगवंत 9व्या अध्यायामध्ये बोलतात। नाहीतर इतर सगळी पापच आहे, पुण्य ही पाप आहे आणि पाप ही पाप आहे, याचाच विचार करणं फार गरजेचं आहे। आपण जोपर्यंत मुक्त नसतो तोपर्यंत आपण पापी असतो। आपण दुसऱ्यांना पापी ज्यावेळी समजतो ना, एखाद्या माणसानं पाप केलं, यानं पाप केलं, यानं या प्रकारचं पाप केलं, तो पापाचे सगळे मुद्दे समाजाशी धरून आहेत, धर्माशी धरून बोलले जातात। भगवंताशी त्याचा संबंध नसतो। भगवंत बोलतो जोपर्यंत माझी प्राप्ती होत नाही, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत सर्वजण पापी आहेत। हाच विचार आता इथं सोन्याच्या दोरामध्ये सोन्याचाच दोरा सूत आहे आणि त्या सोन्याच्याच धाग्यामध्ये सोन्याचे मणी ओढलेले आहेत। त्यामुळे भगवंत स्वतः सांगतात माझ्यात आणि सृष्टीत काहीही फरक नाही, कोणतीही भिन्नता नाही, सृष्टी आणि मी एकच आहोत हे सांगायसाठी हा श्लोक आहे। आणि दुसरी गोष्ट
ते मणी ओवलेले जे आहेत ते एकत्र गुंपलेले आहेत. म्हणून मण्याने त्या धाग्याला सोडून कुठेही जाऊ नये, हा एक मुद्दा, अतिशय सुंदर पद्धतीचा मुद्दा मागच्या त्या 7 नंबरच्या श्लोकामध्ये मांडलेला आहे. आपण 7व्या अध्यायातला 7 नंबरचा श्लोक बघतोय. त्यामध्ये उदाहरण फार, दृष्टांत फार सुंदर दिलेले आहेत. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहताई जे मुळ, ते रश्मी नव्हती केवळ होय ते भानू. ज्यावेळी आपण शोधायला जातो आणि प्रपंचाच्या तळाशी आत्मज्ञान आहे, पण प्रपंचाच्या तळाशी बुडी घ्यायची हिंमत कोण करत नाही, आणि म्हणूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. आपले सगळे खेळ प्रापंचिकचे, व्यवहाराचे चालतात, हे पृष्ठभागावरती चालतात. विश्वाच्या तळाशी आपण जेव्हा जाऊ, केंद्रापर्यंत आपण पोचू, तेव्हाच आपल्याला या एका सृष्टीकर्त्याचा पत्ता लागेल, अन्यथा लागणार नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, रोहिणीचे जर पाहायला गेलं त्याचं मूळ, तर त्याचं मूळ हे त्याची किरणं नसतात, तर सूर्य असतो. त्याशिवाय सूर्याशिवाय मृगजळ दृष्टीसच पडणार नाही. जोपर्यंत सृष्टी आपल्याला दिसते तोपर्यंत समजलं पाहिजे आपण की हे सूर्याचं कारण आहे, म्हणजे भगवंत आहे. तयाची परे किरीटी, या प्रकृती झाली या सृष्टी, जे उपसंहरून की जे रटे ते मीच आहे. आणि त्याचप्रमाणे वरच्या उदाहरणावरून ही प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती जी झालेली असते, तेव्हा प्रकृतीने जग एकत्र करून त्याची समाप्ती किंवा लय केलेला असतो. जेव्हा प्रकृतीने सर्व जगाचा लय केलेला असतो, तेव्हा त्याला कारण मीच आहे. म्हणजे मृगजळाला कारण जसा सूर्य आहे, आणि मृगजळ नसण्याला सुद्धा कारण सूर्य आहे, मृगजळ घालवण्याला सुद्धा कारण सूर्य आहे, तसा सृष्टीच्या उत्पत्तीला आणि सृष्टीच्या नाशाला, उपसंहाराला सुद्धा कारण भगवंतच आहेत. याचं वर्णन आपल्याला मागच्या 1-2 उव्यामधून बघायला मिळालेलं आहे. 31 नंबरची उभी आहे, आणि तेच पुढं दृष्टांत पुढे सांगतात. जो सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव, असा जो शब्दप्रयोग भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये केलेला आहे, त्याचं भाषांतर आता पुढे आपल्याला बघायला मिळतं. आईशे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, मी या विश्व धरिजे सैसे सूत्रे मणी. मी कसं विश्व धरलेलं आहे बघा. जगत हे उत्पन्न झाल्यानंतर अस्तित्वाला प्राप्त होतं, म्हणजे पुढे प्रकट व्यक्त स्वरूपात येतं. त्याला स्थितिकालात ते ज्ञानाचा ते स्थितिकालात येतं, आणि नंतर काय होतं, लयामध्ये जातं. म्हणजे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे दिसेन असं होतं. होय दिसे आणि न दिसे, किती शब्द जर नाही पोड केली तर ज्ञानेश्वरीतली ओवी आपल्याला समजणार नाही. आपण बरेच वेळा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचलेल्या असतात, पण अभ्यास करायला लागलो तेव्हा आपण कुणाकडून तरी ऐकायला लागलो की त्याचं प्रकटीकरण आपल्याला होत असतं. म्हणजे दडून असलेला अर्थ आपल्याला बाहेर पडत असतो. इथं म्हणलेलं आहे, होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, म्हणजे माझं होणं, माझं असणं आणि माझं नसणं. म्हणजे माझं या शब्दाचा अर्थ आहे सृष्टीचं असणं, सृष्टीचं दिसणं आणि सृष्टीचं न दिसणं. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या मज माझी असे, माझ्यामध्येच आहेत. म्हणजे हे सर्व प्रकार माझ्याच अधिष्ठानाच्या ठिकाणी चालत असतात. मिया विश्व धरिजे जैसे सूत्रे मणी, सूत्राने मणी धारण करावे, त्याप्रमाणे मी विश्वाला सत्ता प्राप्त करून देतो. मी माझी जी सत्ता आहे ना, कोणतरी मी मिरवत असतो ना, ही माझी सत्ता भगवंताच्या कृपेवर आधारित आहे. ही गोष्ट आपण विसरून जातो. त्यामुळे कृतज्ञता ज्याला आपण म्हणतो ना, ही कृतज्ञता समाजाबद्दल तरी असायलाच पाहिजे, ही सज्जनाचं लक्षण आहे. पण दुसरी मोठी कृतज्ञता कोणती असेल तर भगवंताच्या सगळे जे मला प्राप्त करून त्यानं दिलेलं आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. त्याची हवा, त्याचं पाणी, त्याचं सगळं स्फुरण, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आहे. हवा, पाणी, अन्न, प्रकाश देतो आणि म्हणून मी जगतो. आपण म्हणतो मी माझ्या कृतीवर, माझ्या स्वतःच्या हिमतीवर जगतो, माझ्या स्वतःच्या प्राप्तीवर जगतो, मी कमवतो म्हणून जगतो. अरे कुठलं कमवतो हा विचार केला पाहिजे आपण. ह्याच विश्वातलंच कमवतो आहे, कमवायला म्हणून कमवतो. नसतं तर काय कमवलं असतं? पाणी निर्माण केलं असतं का? हवा निर्माण केली असती का? काय प्रकाश निर्माण केला असता? अन्न निर्माण करता आलं असतं का? इथलंच घटक सगळे आहेत, म्हणून त्याच्याबद्दलची कृतज्ञता फार महत्त्वाची आहे. म्हणून त्याचं असणं, त्याचं दिसणं आणि त्याचं न दिसणं हे भगवंताच्या सत्तेवर असतं. सृष्टी दिसते म्हणजे असतेच,
असते, दिसते आणि दिसायची नाहीशी होते. ही सगळी सत्ता भगवंताची आहे. त्यामुळं अस्ति, भाती, प्रिय किंवा आणखीन आपण म्हणूया उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही घटना एकाच ठिकाणी घडतात आणि तेही भगवंताच्या कृपेनं आणि भगवंताच्या इच्छेवर, सत्तेवर, स्फूर्तीवर आणि अधिष्ठानावर घडत असतात. म्हणून वर्णन करताना म्हटलेलं आहे जगत हे उत्पन्न झाल्यानंतर अस्तित्वाला प्राप्त होतं. त्याला होय शब्द वापरलेला आहे. स्थिती कालामध्ये दिसतं, ज्याला दिसे शब्द वापरला आहे बघा. स्थिती कालामध्ये दिसतं म्हणजे काय होतं? भासतं. भासतं जे आहे ना, भासणं ज्याला आपण म्हणतो, अस्ति म्हणजे असतं, तर दी होय म्हणून शब्द सांगितला. आणि भासतं म्हणजे काय होतं? तर ते ज्ञानाला प्राप्त होतं, म्हणजे ज्ञानाला विषय होतं. आणि लय कालामध्ये न दिशे, दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ ते अनुलब्धी ज्ञानाला विषय होतं, म्हणजे उपलब्धता त्याची नसते अशा प्रकारचं ज्ञान होतं. म्हणजे या तिन्ही गोष्टींमध्ये भगवंत आहे. भगवंताशिवाय दिसणंही होत नाही, असणंही होत नाही आणि न दिसणं सुद्धा होत नाही. म्हणजे भाव आणि अभाव ह्या दोन्ही गोष्टी भगवंताच्या सत्तेवर चालत असतात. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात आयशे होय दिसे न दिसे, ए मजची माझी असे माझ्या सत्तेवर चालतं. म्हणून जगाची उत्पत्ती, स्थिती, लय हे माझ्यातच असतात. म्हणजे उत्पन्न होण्याने ते अस्तित्वाला प्राप्त होते, स्थिती दिसण्याने ते ज्ञानाला विषय होतं आणि लय काळात अभावाला प्राप्त होतं. म्हणून 3 शब्द वापरलेत माऊलीने. ते कधी लक्षात न येण्यासारखे आहेत बरं का. अगदी बारकाव्यानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास जे लोक करतात त्यांनाच या तिन्ही शब्दांची वेगवेगळी फोड कळेल. होय दिसे न दिसे, तिन्ही शब्द चढ दिशा आपण वाचनात घेत असतो पारायणाच्या वेळी. पारायणच का, घरी अभ्यास करताना सुद्धा चढ दिशी वाचण्यातून कधी निघून गेलेत कळत नाही. पण इथं उत्पत्ती, स्थिती, लयाचा विचार माऊलीने केलेला आहे. जो वरच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की माझ्याशिवाय काही चालत नाही, अन्य माझ्याशिवाय काय नाही, पण हे सर्व जे चालतं हे भगवंताच्या अधिष्ठानावर चालतं. कोणीतरी चालवणारा असावा लागतो. म्हणून मनातील धागा मनाला धारण करतो, सोडत नाही बरं का त्याला. तसा भगवंत विश्वाचं तिन्ही कार्य सांभाळतो. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यातर्फे तो कार्य करत असतो. त्याची उत्पत्ती होते, लय होतो, स्थिती असते, लय होतो. म्हणजे संहार करण्याचं काम सुद्धा गरजेचं आहे, स्थिती करण्याचं काम सुद्धा गरजेचं आहे आणि उत्पन्न करण्याचं काम सुद्धा गरजेचं आहे. याच्यामध्ये जीवाची कर्मांचा भोग संपवणं हा उद्देश असतो. म्हणून भगवंत दयाळू आहे. दयेनंच तो आपल्याला मृत्यूला प्राप्त करतो. केवढी मोठी दया आहे. कुणाला सांगितलं माझी व्याधी जराशी गंभीर आहे, न काय होणारी बरी होणारी असाध्य व्याधीने मी पछाडलेलो असतो आणि मला मृत्यू हवा आहे असं जर मी कुणाला जरी म्हटलं तर कोणी मला मृत्यू देणार नाही. पण भगवंत माझ्यावर कृपा करतात आणि म्हणून मला मृत्यू देतात. म्हणून मृत्यू देतात म्हणून आपण त्याला धन्यवाद दिलं पाहिजे. कारण माझ्या या एकूण सगळ्या ह्या विवंचनेतून आणि माझ्या कर्माच्या भोगातून मला सोडवलेला आहे. म्हणून तसाच विचार आहे. म्हणून मला जी सुखदुःख प्राप्त होतात ही सुखदुःख देताना सुद्धा माझ्या कर्माचे भोग संपवायला चालू असतात. म्हणजे माझं कर्ज जे आहे ते कर्ज भगवंत भागवत असतात माझ्या कर्माच्या द्वारे. म्हणजे मी माझे भोग आहेत, हे भोग सुखदुःखाचे भोग हे माझी कर्जच आहे. हे कर्ज माझं पूर्वीचं घेतलेलं लोन आहे मागील जन्माचं, आणि मागील जन्माचं लोन फेडण्यासाठी मला कर्माचे भोग भोगावेच लागतात. मग माझ्याकडून तो भोग भोगून घेतो म्हणजे माझी कर्म संपवतो ना, माझे भोग संपवतो ना. त्यामुळे दुःख झाली तरी आपल्याला उलट फार छान वाटलं पाहिजे. दुःख ज्यावेळी होतात ना त्यावेळी वाईट स्थिती आमची लवकर संपवायला लागलाय देव असं वाटलं पाहिजे आपल्याला. असं जेव्हा वाटेल ना तेव्हा तो करता आहे, करविता तोच आहे, सगळं त्याच्याकडून घडतं हे आपल्याला समजेल. त्यामुळे जग दिसणं, उत्पन्न होणं आणि ते नाहीसं होणं ही भगवंताची कृपा. भगवंत आपल्याच अधिष्ठानावर चालवत असतो. जसं मनातल्या धाग्या मनात असणारा जो धागा आहे तो धागा जसा मनाला धारण करतो तसं भगवंत या विश्वाला, त्रिलोकाला धारण करत असतो. उदाहरण पण बघितलं तर लक्षात येईल. तरंग असतात ना, लाटा ज्या असतात त्या पाण्यामध्येच निर्माण होतात. किती वेळा उदाहरणं आपली वेदांताची उदाहरणं 1000 वेळा आपण घेत असतो. पण ही उदाहरणं देणारी आणि ज्याने हे शास्त्र निर्माण केलं त्यांनी ही उदाहरणं तयार केली आहेत, दृष्टांत तयार केले आहेत. म्हणून आपल्याला बोलता तर येतात, ते दृष्टांत सांगता येतात.
अलीकडे दृष्टांत त्यासाठी सुचत नाहीत, इतके परफेक्ट दृष्टांत ते आहे. म्हणजे तरंग जे आहेत ते पाण्यातच उत्पन्न होतात, पाण्याच्या आधारावरती दिसायला लागतात. काही काळ दिसतात का नाही? दिसतात. आपण म्हणतो लाट दिसायला लागलेली आहे आणि ते पाण्यातच त्याचा लय होतो, जाणार कुठे? तसं भगवंत विश्वाची उत्पत्ती जी आहे ती विश्वाची उत्पत्ती ज्या अधिष्ठानावर होते त्याच ठिकाणी स्थिती असते आणि त्याच ठिकाणी त्याचा उपसंहार असतो. त्यामुळे तरंग जसं पाण्यापासून वेगळे करता येत नाही, तशी भगवंत हे सृष्टीचं उपादान कारण आहे. त्यामुळे त्याला भिन्नता त्याच्यामध्ये करताच येत नाही, असं अभिन्न उपादान कारण आहे. ते वर्णन करताना शब्द वापरलेला आहे उपादान कारण. म्हणजे कार्यामध्ये ज्या कारणाचा काय असतो समावेश असतो त्याला उपादान कारण म्हणतात. उपादान कारण संपलं तर कार्य शिल्लक राहत नाही, त्याला उपादान. जे कारण गेलं तर कार्य शिल्लक राहत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात. निमित्त कारण नसलं तरी चालतं. निमित्ताचा उदाहरण घेतो ना आपण, की एखादा घट बनवण्यासाठी कुंभार हा निमित्त असतो, पण माती ही उपादान असतं त्याचं कारण. घटाचं उपादान कारण माती आहे आणि घटाचं निमित्त कारण कुंभार आहे. कुंभार समजा गेला, मेला, घट तयार केला आणि गेला तर घटावर काय फरक पडत नाही, घट तिथेच असतो. पण त्यातली माती काढून बघा, माती काढली तर कार्य शिल्लक राहत नाही, म्हणजे घट शिल्लक राहत नाही. तसा भगवंत या सृष्टीचं उपादान कारण आहे. कारण तरंग जसा पाण्यापासून वेगळा होता येत नाही, लाटेला पकडता येत नाही आणि लाट पाण्यापासून वेगळी करता येत नाही, तशी सृष्टीला भगवंतापासून वेगळे करता येत नाही. त्यामुळे सृष्टीचे भगवंताचं मोठं स्थूल रूप आहे आणि सूक्ष्म रूप हे भगवंत आहे. तसं माऊलींची फार सुंदर उभी आहे 10व्या अध्यायामध्ये. कल्लोळ माळा अनेका जन्म जळीची पैगा. अनेक प्रकारच्या कल्लोळाच्या माळा तयार होतात, त्याचा जन्म जळीची पैगा, त्याचा जन्म पाण्यातच होतो आणि त्या जळची आश्रय तरंगा. त्याला आश्रय कोण असतो तर त्या तरंगाला पाणीच आश्रय असतं, लाटेला आश्रय पाणीच असतं आणि जीवन ही जळ, म्हणजे त्याचं जगणं हे सुद्धा जळावरच अवलंबून असतं. म्हणजे जसं झाड मातीतून बाहेर पडतं, ते झाडाला धरून असतात फुलं वगैरे फळं त्याची बघा, त्याची फुलं आणि फळं ही झाडाला धरून असतात आणि ते आपोआप दिसत असतात वरती. तसं त्याचं जीवन ही तेच आहे. तरंगाचं जीवन पाणीच आहे आणि तरंगाचं दिसणं हे सुद्धा पाण्यामध्ये आहे आणि तरंगाचं लय होणं हे सुद्धा पाण्यामध्ये आहे. त्यामुळे सदरूपानं तो जगाला अस्तित्व देत असतो. चिद रूपानं ते जग आपल्याला जाणता येतं आणि आनंद रूपानं ते जग मला प्रिय वाटतं. देव नसेल ना विश्वामध्ये तर मला कुठलीच गोष्ट आवडणार नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. म्हणजे जसं एखाद्या जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवणातला कितीही पंचपक्वान्न जी असतात ती पक्वान्न सुद्धा आपल्याला आवडत नाहीत. किती प्रकारची पक्वान्न तयार करू आपण, पण जर मीठ नसेल तर त्यातलं कुठलाच पदार्थ आपल्याला आवडणार नाही. तसा भगवंत सगळ्या विश्वामध्ये विरून राहिलेला आहे आणि त्यामुळंच आपल्याला आनंद वाटतो. आनंद आहे भगवंताचं रूप आहे. मला ज्ञान मिळतं, ते ज्ञान त्याच्या करवी मिळत असतं, ते ज्ञानरूप तो आहे, म्हणून मला ज्ञान मिळवायची इच्छा होते आणि म्हणून चिदरूपाने त्याला जाणता येतं, सदरूपानं त्याचं अस्तित्व असतं, आनंद रूपानं मला त्याची आवड आणि प्रियता आहे. परंतु जगाला आतला आनंद हा विचार केला तर विश्वातला आनंद हा खऱ्या आनंदाचं प्रतिबिंब आहे. हे मात्र शहाण्या संत अशा माणसाने, जे शहाणे आहेत ना, शहाणा तो धनी घेतो येते तुकाराम महाराज म्हणतात. काय घेतो? त्यातली मुख्य गोष्ट आहे ती विवेकानं घेतो. म्हणजे जरी एखाद्या राजहंसापुढं दूध आणि पाणी एकत्र जर दिलं असलं तर ते फक्त दुधाचंच ग्रहण करतं, विशेष गोष्ट त्यामध्ये ते पाणी घेत नाही. तसं यामधलं जे दृष्टिकोन सांगितलेलं आहे, हे जग दिसतं, हे दिसणं त्याचं जे आहे ते प्रतिबिंबात्मक आहे आणि हे प्रतिबिंब कुणाचं आहे? मात्र भगवंताचं प्रतिबिंब आहे. म्हणून जगातला आनंद, जगाचं अस्तित्व, जगातला ज्ञान, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या विश्वाशी जोडून घेतल्या
तर त्या प्रतिबिंबात्मकच आहेत. पण प्रतिबिंबाच्या साह्याने आपण बिंबाचा विचार करता आला पाहिजे. जर तो सदरूपानं अस्तित्व दाखवत असेल तर हे सदरूपता त्याची कुठं कुठं लपलेले आहे, कुठं कुठं तो भरून राहिलेला आहे, याचा शोध आपण खोलात जाऊन केला पाहिजे. जर तो ज्ञानरूप आहे तर खरं ज्ञान कोणतं आहे? मी जे घेतो हे विश्वातलं ज्ञान खरं, जगाचं ज्ञान खरं, की माझं स्वतःचं आत्मज्ञान खरं? म्हणजे भगवंताला जाणण्यासाठी आत्मज्ञानच लागतं आणि जगाला जाणण्यासाठी वृत्तीज्ञान लागतं. मग वृत्तीज्ञान हे आत्मज्ञानाचं प्रतिबिंब आहे, खरं नाही ते. मला खरं वाटतं म्हणून मी माझ्या बुद्धीच्या बळावर मी शहाणा आणि बुद्धिमान आहे असं मी म्हणत असतो. मी इतरांच्या पेक्षा मी शहाणा आहे हे असं म्हणत असतो. खरं मग वास्तविक तो बोलतो ना, तो सापेक्षतेनं बोलत असतो, पण तो कुणापेक्षा तरी मूर्ख असतोच असतो. मी यांच्यापेक्षा शहाणा आहे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी तो कुणापेक्षा तरी मूर्ख आहे असं कबूल करत असतो. बरं काय, मी कुणापेक्षा तरी शहाणा आहे ना, म्हणजे कुणापेक्षा तरी मी मूर्ख आहे. कुणाच्या बाबतीत मी मूर्ख आहे म्हणजे कुणाच्या बाबतीत मी कमी आहे हे समजून घेण्यासारखा प्रकार आहे. पण मी मूर्खच आहे हे समजून घेतलं तर कळेल. पण मला मूर्ख कोणी म्हटल्यानं मात्र चालत नाही. ही बुद्धी जी देते ना, हे बुद्धीचं ज्ञान आपल्याला मुख्य ज्ञानापासून बाजूला करतं. म्हणून वृत्तीज्ञानाचं हे जे आहे हे वृत्तीज्ञान हे भगवंताचं खऱ्या ज्ञानाचं, आत्मज्ञानाचं, ब्रह्मज्ञानाचं प्रतिबिंब आहे. हे जे दिसणारं अस्तित्व आहे ते अस्तित्व खऱ्या भगवंताचं प्रतिबिंब आहे. जे जे मला जाणवतं स्पर्शानं, शब्दानं किंवा गंधानं जे जाणवतं पृथ्वीवरलं, जगावातलं, विश्वातलं सगळ्या गोष्टी जाणवतात, ह्या प्रतिबिंबात्मक आहे. पण प्रतिबिंब असलं तर प्रतिबिंबावरून बिंबाची ओळख करता येते. पण आयुष्य असंच वाया जातं प्रतिबिंबाशी झगडण्यामध्ये, प्रतिबिंबातूनच सुख कमवण्यामध्ये आपलं आयुष्य जात असतं. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे, जगातला सगळा आनंद हा उसना आनंद आहे, हा तात्पुरता घेतलेला आनंद आहे. म्हणून खरा आनंद जर घ्यायचा असेल तर बिंबाकडे आपला प्रवास झाला पाहिजे असं माऊली आपल्याला सुचवतात यातून. म्हणून त्यांचं असणं, त्याचं दिसणं आणि त्यांचं न दिसणं या सगळ्या गोष्टी भगवंताच्या सत्तेवर चालतात. मी जन्माला येतो हे भगवंताच्या सत्तेवर, मी जगतो हे भगवंताच्या सत्तेवर, आणि माझा मृत्यू शरीराचा जो होतो तो भगवंताच्या सत्तेवर. आता सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय बघता बघता देहाची उत्पत्ती स्थिती लय आपण बघितली पाहिजे. देहाची उत्पत्ती स्थिती लय सुद्धा भगवंताच्या कृपेरेच होत असते. त्यामुळे भगवंत माझ्यात शिरल्याशिवाय मी माझी हालचाल होणारच नाही. मी बोलतो मग कोणाच्या सत्तेवरून बोलणे असं तुकोबा म्हणतात ना, साळुंकीला बोलवते शिकवल्याप्रमाणे ती साळुंकी का बोलते तर भगवंताच्या सत्तेवर बोलत असते, भगवंताच्या कृपेने बोलत असते. आणि म्हणजे सखा कृपावंत वाचा त्याची, माझी या सत्ते नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची वाचा आहे. तो कृपा केली आणि म्हणून माझ्यात हालचाल सुरू झाली. जोपर्यंत कृपा नव्हती ना तोपर्यंत मी अस्थि रूपानं पडून होतो. पण जेव्हा मी अस्थिचं जायते झालं, जायते म्हणजे जन्माला आलं, त्यावेळी त्याची कृपा झाली. मग ते अस्थि जायते, वर्धते, विपरिणमते हे सगळं त्याच्याच कृपेवर चालतं. आणि शेवटी क्षीयते, म्रियते हेही त्याच्याच कृपेवर चालतं. म्हणजे कसं आहे, वर्धते, विपरिणमते हे दोन मधले स्थितीचं सांगणारं उदाहरण आहे. आणि अस्थिनी जायते हे दोन आहेत ना, हे उत्पत्तीची उदाहरणं आहेत. आणि नंतर क्षीयते आणि म्रियते आहेत ना, ही लयाची उदाहरणं आहेत. आपण साधा हा व्यवहार जराशी विश्वाशी मी स्वतःला जोडून घेतलं ना तर आपण बऱ्यापैकी भगवंताशी जोडले जातो. हे विश्वची माझी घरं, हे जे वचन माऊलींचं, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हे वचन माऊलींचं काय दर्शवतात सांगा बघू. संतांची वचनं की मी सृष्टीपासून भिन्न नाही हेच दाखवतात. हे साधा विचार आहे. शरीराला असणारे हे 6 विकार जे आहेत, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते, म्रियते हे 6 विकार आहेत. 6 विकाराची विभागणी 3 गोष्टीमध्ये करता येते, उत्पत्ती, स्थिती आणि लयामध्ये. पहिले 2 उत्पत्ती दाखवणारे, मधले 2 स्थिती दाखवणारे, आणि शेवटचे 2 आपला लय दाखवणारे आहेत. म्हणून माझ्या शरीरावरून सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा लय आणि सृष्टीची स्थिती कळते.
एक गोष्ट आपण विसरून जायची नाही की यामध्ये जो आनंद मी भोगतो तो आनंद भगवंताकडून मला प्राप्त झालेला असतो. म्हणून मी भगवंताचा ऋणी आहे आणि त्याचं ऋण फेडण्याची संधी मला माझ्या ह्या नरदेहामुळं प्राप्त झालेली आहे. जर मी त्याच्या ऋणातून नाही मुक्त झालो तर मी गद्दार असेल, बेईमान होईल. आणि या बेईमानाला एक शिक्षा भगवंत देतो की पुन्हा तो माझ्याकडून असलेला जो माझा अधिकार आहे नरदेहात येण्याचा तो काढून घेतो आणि एखाद्या चतुष्पाद प्राण्याच्या किंवा एखाद्या मुंग्या कीटकांच्या एका जन्मात आपल्याला देहामध्ये घालून टाकतो. कारण आपलं अधःपतन होतं. तू धाग्याला सोडून बाहेर पडलास, धाग्यात होतास ना तोपर्यंत तुला नरदेहात संधी होती. तू सोनंच आहेस, पण सोनंच आहेस पण ती सोन्याच्या नादामध्ये सोन्यासारखी संधी घालवू नकोस तू. कोणती? मुक्त होण्याची. आत्ता मी सोन्याच्या नादात लागलो ना का? तर सोन्याचेच मणी म्हटलेलं आहे, सोन्याचाच धागा. अरे पण तू सोन्याचा जसा आहेस तसा धागा पण सोन्याचा आहे. जीव ब्रह्मरूप आहे. जसा ब्रह्म तसा आहे. कसा आहे? जसा आहे आनंद आहे, सद्र आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, तसाच तू आहेस. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे की धागा जसा सोन्याचा आहे तसं मणी पण सोन्याचे आहे. म्हणजे मी सोन्याचा आहे, धागा म्हणजे भगवंत आहे आणि मी म्हणजे मणी आहे. मग माझं त्यांच्यामध्ये केवढी साम्यता आहे बघा. मग ही साम्यता फक्त जाणून घ्यायची आहे. ह्यासाठी काय सिद्ध करायला जायचं नाही. कुठं सिद्ध करायचं काय? आपण कधी सिद्ध करतोय का? मी पुरुष आहे, मी पुरुष आहे, पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी स्त्री आहे, स्त्री आहे, असं कधी सिद्ध करायला जातो का? मी माणूस आहे, मी माणूस आहे, मला माणूस म्हणावं, मला माणूस म्हणावं, असं कधी सिद्धच करायला जायला लागत नाही. आपण असणं ही त्याची सिद्धता आहे. तसा या मनामधले जे धागा आहे तो सोन्याचा आहे आणि मी पण सोन्याचा आहे. पण मनाच्या सोन्यापणामध्ये, मनाला असणाऱ्या सोनेपणामध्ये, त्या आकर्षणामध्ये मी स्वतःला अडकून बंदिस्त करून घेतलं. त्यामुळं धाग्यापासून माझं नातं तुटलं आणि धाग्यापासून नातं तुटल्यामुळं मला सुखदुःखाशी सामना करावा लागतो. सुखदुःख ही धाग्यापासून बाजूला जाण्यामुळंच होतात, अन्य नाही. म्हणून भगवंतापासून जितकं आपण दूर भटकू तितकं आपल्याला व्यथेला आणि वेदनेला आणि जन्म आणि मृत्यूला सामोरं जावं लागेल. माऊली बोलतात की सगळी स्थिती, उत्पत्ती, स्थिती, लय आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अधिष्ठानावरती घडतात. आणि जसं मी विश्वधरी जे जैसे सूत्र म्हणी, जसं विश्वाला मी पकडून ठेवलेलं आहे म्हणून विश्व, पकडलेलं विश्व हे इकडं तिकडं बाजूला सरकत नाही. त्याच्यामध्ये सूत्रबद्धता आहे. सूत्रबद्धता म्हणजे लाईन आहे. आपणच मोडतो तो. आपण जेव्हा ब्रेक करतो ना एखादी गोष्ट त्यावेळी ती आपल्याच नाशाला कारणीभूत होतो. म्हणून सृष्टीचं कुठलीही रचना बिघडवायला कधी जायचं नाही. आपण बिघडवायचा प्रयत्न केला विज्ञानाच्या द्वारे आणि म्हणूनच आता मानव जातीला जे त्रास भोगावे लागतात ही सृष्टीची रचना आणि सूत्रबद्धता बिघडल्यामुळं. माऊली बोलतात ऐसे होय दिशे न दिशे हे मजची माझी असे मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी. सभाय अभ्यंतरी म्हणजे बाह्य आणि अंतरी. बाह्य अंतरी म्हणजे दोन्ही सांगण्यासाठी सभायभ्यंतरी. अभ्यंतरी आणि बाह्य शब्द दोन्ही शब्द वापरलेला आहे. मणी सोन्याचेच आणि धागाही सोन्याचा. त्याचा वर्णन परत ते दृष्टांत द्यायला चालू केले. भगवंत आणि जीव एकच आहे. आपण सुरुवातच केलेली आहे त्याचा विचाराला की त्यामध्ये म्हणतात सगळं जग हे जे माझ्याच सत्तेवर चालतं. ईशावास्यमध्ये हे पहिला श्लोक आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगत्याम जगत. ईशावास्य उपनिषदातला पहिलाच मंत्र आहे. त्यामध्ये म्हणतात ईशावास्य म्हणजे हे ईश्वराचं सर्व, हे सर्व ईश्वरानं व्यापलेलं जग आहे. यत किंचित जगत्याम जगत, जगातलं सगळं यत किंचित मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत विश्वातलं सगळं जे आहे हे भगवंतानं व्यापलेलं आहे. प्रत्येक मनामध्ये दोरा आहे आणि तो सर्वात प्रविष्ट झालेला आहे. काय एकाच गेला आणि दुसऱ्यात गेला नाही. मुंगीत आहे आणि हत्तीत नाही, पण हत्तीत आहे आणि माणसात आहे आणि प्राण्यामध्ये नाही. असं काय झालंय का बघा. सगळ्या मन्यामध्ये तो धागा आहे हे सांगायचं आहे. प्रत्येक मन्यात तो दोरा आहे आणि तो सगळ्यात प्रविष्ट झालेला आहे आणि तो आहे त्यात सूत्रबद्धता आहे. हे ओवलेलं आहे. ते जाऊ नये, घसरू नये. घसरलं तर हानी होईल,
अधपात होईल आणि त्यामुळं त्याला सुखदुःख भोगावे लागतील. म्हणूनच म्हटलेलं आहे सुताच्या अधिष्ठानावर हे सगळे मनी एकत्रितपणाने आहे. आपलं सगळं जे आहे, आपण पुढे खूप खूप काही आज वैज्ञानिक प्रगती करू, पण ह्या एकूण मूळ तत्वापासून आपल्याला भटकून चालतच नाही. जसं माणूस कितीही प्रगतीपथावर गेला, उद्योगपती झाला, साहेब झाला, सगळं झाला, पण घरापासून दूर जाऊ शकत नाही. तो संध्याकाळी घरातच येतो. त्याला कारण आहे की ते त्याचं मूळ स्थान आहे, तो त्याचा दोरा आहे, त्या दोऱ्यात तो ओढलेला आहे. भले इकडं तिकडे जरी घसरला असला तरी तो येतो, तो पुन्हा तिथंच येतो. म्हणून सुताच्या अधिष्ठानावर हे सर्व मनी आहेत. मनी म्हणजे काय? हे स्थूल सगळं विश्व, कारण सूक्ष्म आणि कारणरूप प्रपंच. मागच्या वेळा आपण बघितलेला हे कारणरूप असलेला प्रपंच, सूक्ष्म असलेलं माझं अंतरंग आणि बाहेर असणारी स्थूल सृष्टी, या सगळ्याचं म्हणजे कारणरूप प्रपंच, स्थूल प्रपंच आणि सूक्ष्म प्रपंच हे सगळे मनी आहे. म्हणजे अपरा आणि परा प्रकृती या दोन गोष्टीचं जे वर्णन केलं त्यालाच मनी म्हटलेलं आहे. आणि सूत आणि मनी वाटतात, दिसायला वेगळे दिसतात. जर बघितले ना लांबून आपण किंवा त्याला स्पर्श केला तर सूत आणि मनी वेगळे वाटत असले तरी सगळ्याला पकडणारा आणि न दिसणारा धागा मात्र एकच आहे. त्यातला बाहेरून बघितलं तर धागा दिसत नाही, बाहेर मात्र सूत्रबद्धता दिसते. सरळ बघितलं ना, बरं बघितलं नदीच्या काठावर नदी बरोबर पात्राला धरून वाहत असते, पात्र सोडून कधी इकडे तिकडे येत नसते. विचार केला तर लगेच लक्षात येतं आपल्याला. कसं बरोबर आहे, सूर्य बरोबर उगवतो ना, उगवायच्या वेळीच उगवतो. आज उगवलाच नाही, असं कसं झालं? आज संडे आहे वाटतंय, सुट्टी घेतली वाटतंय. कधीही असं होत नाही. आज मावळच नाही हो, रात्रच झाली नाही, असं कधी होत नाही. चंद्र आपल्या कलेप्रमाणे वाढत जातो आणि कलेनं कमी होत जातो. कधी न बदलणारं अशी गोष्ट इथं दिसते, कारण त्यामध्ये न बदलणारं एक त्यामधला अंश त्यामध्ये आहे. या बदलणाऱ्या सृष्टीमध्ये न बदलणारा एक अंश आहे. या प्रत्येक सृष्टीला नियमबद्धता घालून देणारं एक मोठं तत्व आहे आणि त्या तत्वाच्या अधिपत्याखाली या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणून बरं आहे, कोणीतरी ते घेतलं असतं सरकारनं ताब्यात ना तर बिघडलं असतं. आजची सरकार छोटी छोटी ग्रामपंचायतीपासून अगदी पार्लमेंटपर्यंतची जर सरकार जरी बघितली तर कुठं सूत्रबद्धता असती सांगा बघू? प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. तर म्हणूनच आपल्याला अव्यवस्था दिसते. हिथं मात्र सृष्टीमध्ये अव्यवस्था कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही, कारण त्या सगळ्या मन्यांना, परा आणि अपरा प्रकृतीतल्या मन्यांना पकडून ठेवणारा एक धागा आहे. तो न दिसणारा जरी असला तरी दिसत नाही, म्हणून नाही म्हणणं उपयोग नाही. जर मनी एका लाईनमध्ये राहतात तर तो धागा आहे. म्हणून मग धागा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. म्हणून उपाधीच्या पाठीमागे असलेलं चैतन्य पकडून ठेवतो उपाधीला, म्हणून उपाधी दिसते. ही गोष्ट त्यातली मुख्य आहे. म्हणून सर्व जीवनात धारण करणारा परमात्मा एकच आहे. जसा धागा एकच आहे, मनी अनेक असतील. सृष्टीतले वेगवेगळे देखावे, सृष्टीतली विविधता आपल्याला बघायला मिळत असली तर त्या विविधतेमध्ये एकता साधणारा तो धागा जो मधला आहे ना, तो फार महत्वाचा आहे. धागा नसेल तर मन्यांचं अस्तित्व संपून जाईल. ते कुठंतरी घरघळत जातील. फक्त आपल्याला होतं का? डोळ्याला मनी दिसतात, धागा दिसत नाही. संतांचं सांगणं तेच आहे. दिसत नाही, पण दिसत नसून सुद्धा मला दिसायला ते लावतं. ते स्वतः बोलत नाही पण मला बोलवायला लावतं. ते स्वतः श्वास घेत नाही पण माझ्याकडून श्वास करून घेतं. ते त्याला नाम नाही पण मला जे नाम मिळाले ते त्याच्या सत्तेवर आहे. माझं चालणं बोलणं सगळं त्याच्या सत्तेवर आहे. वाऱ्याचं हलणं आणि वृक्षाचं डोलणं, एखादं जन्माला आलेलं बाळ रांगायला लागतं, रांगणारं बाळ उठून बसतं, चालतं, पळायला लागतं, मोठं होतं. समजायला पाहिजे इथं ईश्वरी सत्ता कार्य करते. आता हळूहळू याच्यामध्ये कसा बदल होत गेला हे आपल्याला जाणवलं पाहिजे. आणि जेव्हा असं जाणवेल त्यावेळी मनाकडलं लक्ष आपलं निघून जाईल, विश्वाकडलं लक्ष निघून जाईल आणि विश्वाला पकडणारा हा एकमेव जे तत्व आहे तो धागा, त्या धाग्याचा विचार आपण करायला लागू. त्यामुळे संसाराला कारण जर प्रकृती मानलं, आपण जर समजा मानायला लागलो हे संसार एवढा दगडा झालाय, याला प्रकृती कारण आहे. आणि बरोबर पण आहे, प्रकृती ही भगवंताच्या सत्तेवर कार्य करते. पण संसाराला कारण जर आपण प्रकृती मानलं हे अर्ध सत्य आहे, खरं सत्य नाही. कारण प्रकृतीला कारण कोण आहे मग, असा मुद्दा त्यातून निघतो. याचा अर्थ आहे. तसं संसाराला कारण प्रकृती जर मानलं
तर भगवंत हा महाकारण आहे त्याचं. हे कारण, प्रकृती हे कारण आणि भगवंत महाकारण म्हणायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय काही चालत नाही. म्हणून संसार परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, पण एक न बदलणारं तत्व आहे, म्हणून त्याच्या सत्तेवर हे बदलत राहतं, नाहीतर बदललंच नसतं. सगळं जे चालले ना, बदल जो चाललेला आहे, हा बदल न बदलणारं एखादं तत्व असायला पाहिजे, तरच ते बदलत राहतं, अन्यथा बदलणार नाही. पंखा फिरतो म्हणजे त्याला पकडून ठेवणारं सिलिंग आहे, छत आहे, त्या छताला आहे ते छत स्थिर आहे, म्हणूनच पंखा हलू शकतो. पंखा फिरतो म्हणजे पाठीमागं त्याला एक गट्टा आहे आणि त्या गट्ट्याला पकडून ते फिरत असतो. जर छत पण फिरायला लागलं तर पंख्याची अवस्था कशी होईल? याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर प्रत्येक बदलणाऱ्या तत्वाच्या पाठीमागं एक न बदलणारं तत्व आहे, ते सतत हे सगळं चालत असतं. त्यामुळे एकाला जाणलं की सगळ्याला जाणल्यासारखं होतं, त्याचं कारण ते आहे. श्रुती बोलते ना, एकाला जाणा, एकाला जाणा. एकाला जाणा म्हणजे काय? न बदलणाऱ्या तत्वाला जाणा. बदलणारे किती बदल शोधायचे सांगा, त्याचा किती अभ्यास करायचा, किती पुस्तकं लिहायची. आजपर्यंत निर्माण झालेली सगळे ग्रंथ आणि पुस्तकं जी आहेत, भौतिक ज्ञान देणारी जी सगळी पुस्तकं जी आहेत, ही सगळी पुस्तकं वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत, पण किती सांगितलं ते संपतच नाही ना. एकच असं सांगावं की ज्यामुळे सांगणं संपून जाईल, असं ऐकवावं की पुन्हा ऐकायचंच काही शिल्लक राहणार नाही. तर ते तत्व म्हणजे भगवंत आहे. त्यामुळे परिवर्तनशील असणाऱ्या संसाराला अपरिवर्तनशील असणारं एक तत्व तो भगवंत आहे. त्यामुळे जगाचा केंद्रबिंदू भगवंत आहे. सतत लक्षात ठेवायची गोष्ट आहे. त्या केंद्राला धरून ते सगळं चालतं. पृथ्वी कशी एका आसाभोवती फिरते, आता नवीन शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे. आता हे शोधसुद्धा त्याच्या सत्तेवर लागतात, पण ते म्हणतात मी लावलं. आता म्हणू असं सगळंच आपण म्हणत असतो, संसार पण मी केला असं म्हणतो ना. मग शास्त्रांनी म्हटलं तर काय बिघडलं? मी विजेचा शोध लावला, मी अमक्या गाडीचा शोध लावला म्हणणार. आपणही घरामध्ये बोलतच असते ना, हे माझ्यामुळं झालं, मी नसतो तर झालं नसतं. हे सगळंच तेच आहे सगळीकडे चालू. आणि तसाच प्रकार आहे, जगाचा केंद्रबिंदू भगवंत आहे आणि त्या केंद्राला पकडून सगळं विश्व फिरतंय. जसं पृथ्वी फिरते एका आसावरती, आणि तो काल्पनिक आस मानलेला आहे बघा, आणि त्या आसाभोवती पृथ्वी फिरत असते. आस दिसतो का आपल्याला? नाही दिसत. पण पृथ्वी फिरलेली पृथ्वी, फिरणारी पृथ्वी फक्त दृष्टीच पडत असते आपल्याला. कारण फिरणारी पृथ्वी सुद्धा दिसायला आपल्याला त्याच्या लक्षणावरूनच कळत असते. दिवस रात्र होतात, वर्ष होतात, महिने होतात, याच्यावरून समजतं की पृथ्वी फिरते. आणि ही पृथ्वी फिरणारी आहे कारण एक आस त्याला पकडून आहे म्हणून. जर आसच नसता तर पृथ्वी फिरली नसती, हल्ली नसती. आणि फिरायला काहीतरी जागा लागते, एक केंद्रबिंदू लागतो, तर परिघ होतो. मधला केंद्रबिंदू नसेल तर त्याला परिघ काढताच येणार नाही. त्यामुळे संसार चक्र फिरण्यासाठी कणा जो असतो ना मधला, तो भगवंत आहे. हे चाक आहे ना, ते चाक फिरतं, त्याचे आरे फिरतात, पण त्या आऱ्याला पकडून ठेवणारा मधला कणा आहे म्हणून ते आरे फिरतात. नाहीतर आरे फिरले नसते. म्हणून माऊली म्हणतात, सुवर्णाचे मने केले ते सोनियाच्या सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाभ्यंतरी. मी सगळं जगाला असं पकडून ठेवलंय, आत आणि बाहेरनं हात लावलेला आहे मी त्याला. इकडं तिकडं जाऊ नये म्हणून आत आणि बाहेरून, म्हणून ते चक्र जे आहे ते एकाच आसावरती फिरतं. म्हणून त्याच्या सत्तेवर जग चालतं, हे नाकारता येत नाही. नाकारणारे असतील तर त्यांनी बुद्धीचा विकास करावा लागेल. संता इतकी अशी प्रज्ञावंत बुद्धी आपल्याकडे असायला पाहिजे. आम्ही म्हणतो की आपल्याला तेवढी बुद्धी कमकुवत आहे, आणि जी अशुद्ध बुद्धीतून हे शब्द येतात. मग त्याला प्रज्ञावंतांची बुद्धी ज्याला आपण म्हणतो, संतांची बुद्धी ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी आपल्याला कळायला लागेल की त्याच्या सत्तेवर जग चालतं. आकाशे सर्वत्र वसावे, वायूनी नावबरी उगी नसावे, पावके दहावे वर्षावे जळी. कोण कोण काय करतंय? आकाशानं आहे त्या ठिकाणी राहावं, पर्वते बैसकानं संडावी, आणि पृथ्वी या भूते व्हावीत ही आज्ञा माझी. काय म्हणतात बघा, पर्वती बैसकानं संडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर त्या श्लोकावरती माऊलीने भाष्य केलेलं आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी नावभरी उही नसावे, पावकी धावे. पावकी धावे म्हणजे अग्नीनं पेटलंच पाहिजे.
पावसानं वर्षावच केला पाहिजे, आकाश सगळीकडे असलं पाहिजे, वायूनं बाहेर शांत बसताच कामा नये, समुद्रानं आपली रेषा ओलांडता पाव, समुद्र रेखा न ओलांडाय, आणि पृथ्वी या भूते व्हावी, सगळ्या पृथ्वीनं या भूतमात्राला धरून ठेवावं, ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राणू हले, जो जगा ते चाळीता मी. जगाला चलनवलन करून देण्याचं काम, हलवण्याचं काम मी करतो. माझ्या सत्यावर हे सगळं चालू असतं. आणि म्हणून म्हणतोय, जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नातू, आणि गगना ऐसा साक्षी होतू तोही मीच. जैसा जळाचे कल्लोळू आणि कल्लोळू आती जळ, ऐशेनी वसवितीसे सकळ तो निवासुगामी. किती सुंदर ओव्या आहेत, फार विचार करायला लावणाऱ्या ओव्या आहेत बरं का. गतिर्भ्रता प्रभू साक्षी असा श्लोक जो 9व्या अध्यायातला आहे ना, त्याच्यावरती माऊलींनी भाष्य केलेलं आहे. म्हणून जर आपल्याला विस्कटायचं नसेल, तर या मन्यानी विस्कटायचं नसेल, तर दोऱ्याशी एकरूप राहायला पाहिजे, म्हणजे भटकणं थांबतं. आणि भटकणं म्हणजे जन्माला येणं आणि मरणं आहे. दोरा सोडणार नाही आणि मन्यानी तो सोडूच नाही, हे एक लक्षात ठेवणं पाहिजे. म्हणून दोरा काय सुटत नाही, दोरा आहे तसा स्थिर आहे, मला जाऊन त्याला पकडायला पाहिजे. ही गोष्ट माझ्याकडली आहे, मी भरकटू शकतो, मनी विस्कटू शकता. मग मुक्ताबाईचा अभंगच आहे, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचे अभंग जे आहेत ना, 10-12 अभंग आहेत ताटीचे, मुक्ताबाईंचे, संत मुक्ताबाईंनी लिहिलेले. त्यामध्ये एक तुकडा आहे बघा, विश्वपट ब्रह्म दोरा. विश्वाच्या पटातला दोरा कोण आहे? ब्रह्म आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यामुळं ईत जो वर्णन केलेलं आहे, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती होईल. इतकं एकरूपता त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ही एकरूपता शांतपणे अनुभवायसाठी त्याच्या स्मरणात राहायला पाहिजे, त्याच्या अनुसंधानात राहायला पाहिजे. नाम त्याला मिठी मारायला आपल्याला उपयोगी पडतं. नाम एक असं साधन आहे की जे त्याच्यापासून आपल्याला दूर नेत नाही. म्हणून सतत नामात आणि त्याच्या चिंतनात राहावं, संतांच्या वचनाच्या चिंतनामध्ये राहावं, म्हणजे आपण भगवंताच्याच संपर्कात येऊन राहतो, त्याच्याशी एकरूप होतो. माऊलींचं सांगणं बघण्यासारखं आणि विचार करण्यासारखं आहे. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.